काश्मीरमध्ये अडकलेले 37 पर्यटक पनवेलमध्ये परतले। काश्मीरवरून विशेष विमानाची व्यवस्था। पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पनवेलमधील पर्यटक देखील शिकार झाले। 2 जण जखमी झाले तर एकाला दुर्दैवी मृत्यूला सामोरं जावं लागलं आणि यापैकी काही पर्यटक काश्मीर येथे अडकले होते। त्यापैकी निसर्ग टूर्सच्या 37 पर्यटकांना दिनांक 24 रोजी मुंबई येथे आणण्यात आले। त्यानंतर विमानतळावरून बसच्या सहाय्याने हे पर्यटक पनवेलला दाखल झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी आमदार विक्रांत पाटील यांनी समन्वय साधून या पर्यटकांना विशेष विमानाने मुंबईमध्ये आणण्यात आले। यावेळी आमदार विक्रांत पाटील हे केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या सतत संपर्कात होते। पर्यटकांना सुखरूप घरी आणण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर देखील वेळोवेळी पर्यटक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते। निसर्ग टूरचे एकूण 39 पर्यटक काश्मीरमध्ये होते। त्यापैकी जखमी असलेले सुबोध पाटील, त्यांच्या पत्नी माणिक पाटील हे दोघेही अद्याप काश्मीरमधील सुरक्षा दलाच्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी दिली आहे। गुरुवारी रात्री हे पर्यटक पनवेलमध्ये आपल्या घरी परतले। यावेळी संबंधित पर्यटक प्रचंड तणावात होते। अनेकांना आपल्या कुटुंबियांना भेटल्याने अश्रू अनावर झाले। यावेळी आमदार विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून मुंबईत दाखल झालेल्या पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। पर्यटकांना सुखरूप घरी आणण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता आला, याचा मला आनंद आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष विमान आयोजित करून पनवेलकरांना सुखरूप घरी आणल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत। त्या क्षणाला तर पहिल्यांदा काही कळलं नव्हतं, पण त्याच्यानंतर मग मात्र कळलं की हे काहीतरी आपल्याबरोबर वेगळं घडतंय। भीती वाटणे इतपत त्यावेळेला वेळ नव्हता, त्यावेळेला कुठलीच भावना डोक्यात नव्हती। एवढं होतं फक्त खाली जाऊन काहीतरी गाठायचं आहे, आपली जागा जिथे आहे किंवा तिथनं सुटायचं आहे। त्याप्रमाणे आम्ही धावत सुटलो। एक रेलिंगवरनं उड्या मारून आम्ही बाजूला आलो। तिथे सुद्धा आम्हाला तिथल्याच एका घोडेस्वारांनी आम्हाला मदत केली खाली उतरायला, त्या रेलिंगवरनं ऑपोजिट साईडला। त्याच्यानंतर आमचा घोडेवाला एक साधारण 100 मीटर आम्ही उतरून गेल्यानंतर होता उभा आमच्यासाठी, आमची वाट बघत होता। त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं की तुम्ही आमच्याबरोबर आलेलात, मी तुम्हाला तुम्हाला सोडतो, तुम्ही नका काळजी करू। त्यामुळे आम्ही फक्त जे एवढं उतरून यायला लागलं असतं ते कष्ट आमचे वाचले म्हणण्यासारखे आहेत। त्यांनीच आम्हाला शेवटपर्यंत खाली घेऊन आला म्हणून आम्ही वाचलो। आपल्या टुरिस्ट मधले दिसले काका यांचा त्यांचा मृत्यू झाला आणि एक पाटील काका म्हणून होते, सुबोध पाटील, ते इंजर्ड होते, पण ते आता बऱ्यापैकी सेफ आहेत। ते आता संपूर्णपणे आर्मी हॉस्पिटललाच असल्यामुळे पूर्ण आर्मीच्या कंट्रोलमध्ये आहेत। वाटत होतं कधी असा अनुभव येईल? अजिबातच नाही। म्हणजे आता काश्मीर सुधारलंय। आता आपल्याला एवढी भीती नाही। ऍटलीस्ट पर्यटकांवर आधी होत नव्हतं, कधी ऐकलेलं नव्हतं, बट नॉर्मल फिरता नाही असं वाटलेलं की बाबा सेफ आहे। कारण आम्ही जेव्हा श्रीनगर एअरपोर्टवरनं गेलो त्या दिवशी सुद्धा लिटरली 10 फुटावरती कमांडोज होते, पूर्णपणे अगदी शेवटी हॉटेलपर्यंत पोहोचेपर्यंत। त्यामुळे तसे कुठलंच आपण म्हणू शकतो की सिक्युरिटीचा कुठलाही कन्सर्न वाटत नव्हता। फक्त आता काय आमचं दुर्दैव किंवा संपूर्ण पर्यटकांचं दुर्दैव की तिथे हल्ला पण झाला आणि तिथे वर एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता। आम्ही ज्यावेळेला गेलो तेव्हा वातावरण एकदम चांगलं होतं, अशी आम्हाला कोणाला शंकाही नाही की असं काही वरती होऊ शकेल। ह्या सगळ्या लोकांना आम्ही 17 लोक आपली वरती घोड्याने वरती गेलेली होती। हे सगळे छान वरती जाऊन एन्जॉय करत होते आणि ह्यांनाच गोळ्यांचा आवाज आला आणि मग ते घाबरून सगळे एक घोडेवाल्याने सगळ्यांना एकेकांना खाली आणलं आणि त्याच्यानंतर मग जरा थोडंसं बरेच जण तिथे गेले, म्हणजे जास्तीत जास्त पुरुषांनाच तिथे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पनवेल।